गिफ्ट्स? एवढे गिफ्ट्स? हे जे एवढे सगळे गिफ्ट्स कोणासाठी? तुम्ही पण ना वहिनी, काही काय बोलताय? हे गिफ्ट्स आपल्यासाठीच असणार हो नाही जे? तुम्हाला गिफ्ट मिळावं असं तुम्ही काहीही केलेलं नाही. हे गिफ्ट दुसऱ्यासाठी आहे. गाडी ठेवूया आम्ही? लगेच. हो. वहिनी काय हे? मला ना कधी कधी कळतच नाही, आपण नक्की या घरच्या सुनाच आहोत ना की नोकर? आपल्यापेक्षा तर बरी ट्रीटमेंट ना तर ज्युनियर हिटलरला मिळते. वहिनी अहो, टेन्शन मध्ये मी आहे, तुम्ही कसला एवढा विचार करताय? जे एवढे सगळे गिफ्ट्स घेऊन कुठे जात असतील? काय माहित, पण आपल्याला का कामाला लावलं? दुर्गा वहिनी बरोबर सुटल्या. एक मिनिट, पण दुर्गा वहिनी कुठे दिसल्या नाहीत मला. त्या लीलाला धडा शिकवायला रागारागाने निघून गेले. चल. अरे लीला, काय झालं? इथे असं अर्जंटली का बोलवलं मला? रेवती, याला सांग सांग काय ओरड याच्यावर. ओरडल्यावर तरी निदान ह्याला याची चूक कळेल. काम डाऊन, शांत हो जरा लीला. इथे नेमकं काय घडतंय ते कोणीतरी सांगेल का मला? रेवती, बाळा तू रडतेस कशाला? हे घे, तू आधी डोळे पुसून. ए, पास झाली नाटकं. रेवती, याला सांग तुझ्या आयुष्यातनं निघून जायचं आणि परत कधीच यायचं नाही. का का करायचं मी असं? हे बघ, मी रेवती शिवाय जगू शकत नाही. जर रेवती माझ्या आयुष्यात नसेल तर मला माझं आयुष्यच नकोय. माझं खरंच खूप प्रेम आहे रेवतीवर आणि मी. प्रेम आहे हा? तुला काहीच चुकीचं वाटत नाही का रे? लाज कशी वाटत नाही तुला? माझ्या बहिणीला फसवणं बंद कर. तुला काही हक्क नाही माझ्या रेवच्या आयुष्याशी असा खेळण्याचा. ए रेवू, ए, बास झाला. हा तुझा जो काही साधा भोळा चेहरा आहे ना, तो तुझ्याकडेच ठेव. ही सगळी नाटकं बंद करायची आता. ह्या पुढे जर रेवला भेटण्याचा, तिच्याशी बोलण्याचा किंवा आमच्या घरी यायचा प्रयत्न जरी केलास ना तू, तर तुझी पोलिसात तक्रार करेन मी. कळलं? ताई अगं, तिला हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ए ए रेवती, हे तू सांग ना तुझ्या ताईला. तिला सांग ना, मी माझ्याबद्दलचं सगळं खरं तुला आधीच सांगून टाकलं होतं ते. हा, तू 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 गप्प कायस आता? तू बोलत का नाहीयेस काही? हे बघ, मी नाही जगू शकत आहे तुझ्याशिवाय. मी मी तू गप्प बस. माझी रेव माझ्यासाठी सगळं काही आहे. जर तुझ्यामुळे तिला त्रास झाला ना, तर सोडणार नाही मी तुला. लीलाच्या साधेपणावर जाऊ नकोस. हॅलो. हॅलो लीला,
लीलाला काय आवडतं हो? जिलेबी की बर्फी? हं? अहो तुम्ही गुरुवारी येणार होतात ना? ओ, मी आता फक्त ऑर्डर द्यायला आलोय. कालिंदी, हे कालिंदी, हे बघ सगळं तयार झालंय. ये. हे ना सगळं आता बॉक्स मध्ये भरावं ते लागेल. राहू देत. मी काय म्हणत होते, आपल्या शेजारची सुप्रिया आली होती आणि ती मला काय सांगत होती की ना तिच्या दूरच्या नात्यातल्या एका मुलीचं लग्न जुळायला ना 5 वर्ष लागली. म्हणजे त्या मुलीला घरकाम येत नव्हतं आणि कमवती पण नव्हती, त्यामुळे कोणी पसंतच करेना. आता आजकालच्या मुलांना कसं 2 काम करणारी मुलगी लागते. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या लीलाचं काही लग्न जमणार नाही, कारण या दोन्ही बाबतीत आपल्या लीलाने काय दिवे लावले तुम्हाला तर माहितीच आहे. आता आपल्या लीलात पसंत पडावं असं काहीच नाहीये. म्हणजे दिसायला काही अप्सरा नाही आणि कामात गडुंग. एक काम धड जमत नाही. तुम्हाला माहितीये का, त्या सुप्रियाच्या दूरच्या नात्यातल्या त्या मुलीचं शेवटी दमा असणाऱ्या म्हाताऱ्याशी लग्न लावावं लागलं. अहो, हे असं काही होण्यापेक्षा ना आपण आपल्या लीलासाठी आत्तापासून स्थळ बघायला हवं, हो की नाही? काय वाटतंय तुम्हाला? मी बरोबर कर्म माझं, या माणसाने माझं काही ऐकलंच नाही. कानात मशीन घातलं तर ऐकू येईल ना? मीच मूर्ख या दगडाशी बोलत बसले. अहो कानात मशीन का घालत नाही तुम्ही? थांब. नेहमीच आहे हे. जरा काय मी महत्वाचं बोलायला गेले की मशीन नसतं कानात. बोल काय काय. आपल्या लीलाचं लग्न लावून द्यायला हवं. अगदी बरोबर बोललात तू, बरोबर बोललात तू. लग्न लागावं म्हणून तुमची मुलगी हे पराक्रम करतीये ना? मॅडम आता विदाउट गॉगल प्लीज एक. दुर्गा बहिणी, ही तीच केकवाली आहे ना जिने सगळ्यांसमोर एजंटचा अपमान केला? मॅडम तुम्ही इथे का आलात? तुम्हाला माहिती नाही मी इथे का आलीये? नाही नाही, का आलायत? पण तुम्ही उभ्या का? मॅडम पण आत या ना. बसा बसा बसा. मी पाणी आणते. अहो तुम्ही बसा ना, बसा. घ्या मॅडम. नाटक करताय? कुठे आहे तुमची मुलगी लीला? तुम्ही काय बोलताय मला कळलं नाही. काय केलंय तिने? इन्स्पेक्टर साहेब, पोलीस? काय झालंय? काय केलंय माझ्या लीलाने? तुमच्या मुलीचे पराक्रम पेपरमध्ये छापून आलेत. हे बघा. अहो काय हे? कालिंदी, ते बोला ना, काय तुम्हाला माहितीये का? खरं म्हणजे जे काय घडलं ना ते मी तुला सांगणारच होतो. तुम्हाला हे माहित होतं? वा इन्स्पेक्टर साहेब, यांच्या अख्ख्या फॅमिलीलाच फिल्म आणि टेलिव्हिजन मध्ये चान्स द्यायला हवा. चांगली ऍक्टिंग करता तुम्ही. तसे तुमच्या मुलीला हौस आणि ऍक्टिंग करायची
तुम्ही पण करा. नाही 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 मॅडम असं म्हणू नका. तुम्ही मिळून केलात ना हा प्लॅन? लीलाचं एजंटशी लग्न व्हावं म्हणून तुम्ही फ्रॉड केलात तिचं नाव बदलून. आमची प्रॉपर्टी मिळावी म्हणून आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला. आव नाही आणि आता काहीच न कळत असल्याचं नाटक करताय. मॅडम काय बोलताय तुम्ही? खरंच खरंच मला यातलं काही माहित नाही हो. खरंच सांगते. मॅडम कालिंदीला खरंच काही माहिती नाही. पण तुम्हाला तर माहित होतं ना. तुम्ही आला होतात आमच्या घरी. कसं आहे मॅडम ना की वेळ नाहीये माझ्याकडे इन्स्पेक्टर साहेब यांच्याशी गप्पा मारत बसायला. अटक करा यांना. हो असं असं काय बोलताय तुम्ही? काल यांची मुलगी आमच्या सोन्याच्या पाटल्या घालून बसली होती ना. तिच्या आई बाबांना आज बेड्या घाला तुम्ही. त्याशिवाय यायची नाही ती. हो असं काय बोलताय तुम्ही? नाही मॅडम. हो हो मॅडम. हो मॅडम असं करू नका. हो अहो हो आम्ही प्रामाणिक माणसं आहोत. हो ना. मग बऱ्या बोलाने तुमचा गुन्हा कबूल करा आणि पोलिसांच्या हवाली व्हा. मला तुम्हाला घराबाहेर फरफडत काढायची वेळ आणू नका. काय चार्जेस लावणार यांच्यावर? चिटिंग आणि फ्रॉडचे चार्जेस. त्यासाठी यांना 5 वर्षांनी जेलमध्ये जावं लागू शकतं. हो नाही साहेब. हो हे सगळं ना गैरसमजामुळे झालंय. हो आमचं कुठलंही कन्फ्युजन झालेलं नाहीये. माझी लीला आहे ना ती जाणून बुजून चुका करत नाही. हो नकळत नकळत तिच्या हातून चुका होतात. अहो हो काय चाललंय हे सगळं? हे बघा आजपर्यंत तुमची मुलगी आपल्याला तोंडावर पाडत आली. आपण त्यातून काही ना काही करत बाहेर आलोय आता. पण आता हे काय आहे? घरात पोलीस आलेत. 5 वर्षाची जेल. आणि हे कार्टी कुठे उंडरत बसली ते मला सांग. इन्स्पेक्टर साहेब. हवालदार. हो साहेब असं काय करू नका. हो मी खरंच काही केलेलं नाही. अरे देवा देवा देवा. आता हेच बाकी राहिलं होतं. हेच बघायचं बाकी राहिलं होतं. तुमची लीला ना तुम्हाला आणि मला विकून काय तेव्हाच ती शांत होईल. देवा अहो तुमच्या माझ्यासारख्या मिडल क्लास लोकांच्या घरात पोलीस आणले मुलीने आणि मला या वेळामध्ये खडी मोडायला पाठवणारे. ती कुठे पेडेल? ती पाप कुठे पेडेल? लहानपणापासून कसं तळहाताच्या पोटाप्रमाणे जपलं वाढवलं त्याचं हे फळ देणार आहे ती मला. नाही रे देवा त्याच्यापेक्षा तू मला उचलून घेऊन जा रे देवा देवा देवा. नाही मीच ठेव देते आता. कालिंदी बस करा तुमचा ड्रामा. आता पोलीस स्टेशनवर जेव्हा पोलिसी खाक्या दिसेल ना तेव्हा बरोबर नाटक बाहेर पडेल तुमचं. नाटक नाही हो. व्यथा आहे व्यथा माझ्या आयुष्याची. सगळं सेकंड हँड मिळालं काय सांगू मी तुम्हाला. मॅडम मॅडम खरंच सांगते आम्ही काही नाही केलं. आमची काही चूक नाहीये. खरंच खरंच मॅडम खरंच आमच्याकडनं खरंच चूक झाली. हो खरंच म्हणजे खरंच तुम्ही माझं ऐकून घ्या. कारण म्हणजे सगळं थोडंसं गैरसमजातून झालेलं आहे. स्टॉप इट. दुर्गाचं काही मिसअंडरस्टँडिंग झालंय. ती चुकून इथे आली आहे. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. बरोबर ना? हा
बरोबर ना दुर्गा? हो. काही मिसकम्युनिकेशनमुळे तुम्हाला इथे यावं लागलं. मी पोलीस स्टेशनमध्ये येऊन सगळं क्लिअर करतो. सॉरी फॉर द ट्रबल. इट्स ओके सर. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला कॉल करा, येतो आम्ही. सर अहो हे काय करताय तुम्ही? सर तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहात. पण तुम्ही माझ्यापेक्षा एक्सपिरियन्सनी मोठे आहात. आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल सॉरी. तुमच्या लोकांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते ती स्वाभिमान. पेपरमध्ये जे छापून आलंय त्यांच्यामुळे तुमच्या सेल्फ रिस्पेक्टला खूप मोठा धक्का बसलाय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. आय बिलीव्ह तुम्ही मला माफ केलं असेल. मी तुमच्यासाठी काही गिफ्ट्स आणलेत. विश्वा, आय अंडरस्टँड या गिफ्टमुळे तुमचं झालेलं नुकसान त्याची भरपाई होऊ शकणार नाही आणि त्यासाठी उद्याच्या पेपरमध्ये मी तुमच्यासाठी एक अपॉलॉजी स्टेटमेंट देईन. राईट? येस. माझ्या घरच्यांमुळे तुम्हाला त्रास झाला. पहिली चूक. विनाकारण पोलिसांनी तुम्हाला अरेस्ट करायचा प्रयत्न केला. हो ना दुर्गा? येस. तुमच्याशी उद्धटपणे बोलण्यात आलं. तुमचा इन्सल्ट केला गेला. ही दुसरी चूक. हो ना दुर्गा? येस एजे. हो हो माझं चुकलं. तर चुकलं तर त्याच्यासाठी माफी मागितली जाते. सॉरी. काय? नीट ऐकायला नाही आलं. काय म्हणालीस तू? सॉरी. तुझ्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला गेलाय. त्यांना त्रास झालाय आणि आता तूच त्यांचा मान परत मिळवून देणार आहेस. डू यू अंडरस्टँड? डू यू? येतो मी. तुझ्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला गेलाय. त्यांना त्रास झालाय आणि आता तूच त्यांचा मान परत मिळवून देणार आहेस. हात मी फक्त दोनच सिच्युएशन्समध्ये जोडते. पहिली, देवासमोर आशीर्वाद मागताना, आणि दुसरं, माझ्या शत्रूला माझी शक्ती दाखवताना. देव तुम्ही नाही आहात, मग मी हात का जोडले असतील हे कळलं असेलच तुम्हाला. जपून राहा.